त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना हरिजन सवे भेटी न हो अंग संग तुटी तुका म्हणे जिने भले संत संघष्टणे ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिववीरं चिनुतं शरण्यं भृत्यारतिहं प्रणतपान भवाब्धिपोतो वन्दे महापुरुषदे चरणारविन्दं श्री संताजिया माता चरणारी श्री संता चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना। प्रस्तुत सेवेकरता घेतला अभंग संत श्रेष्ठ वैराग्यमूर्ती जगद्वंद्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा हा चार चरणाचा संतांच्या संगतीचं विशेष महत्त्व असल्यामुळे तुकोबराय भगवंताकडे संतांच्या संगतीची मागणी करतात। देवा माझ्या एवढी इच्छेची तू पूर्ती कर महाराज म्हणतात। देव असे चित्ती त्याची घडावी संगती। ज्यांच्या चित्तामध्ये भगवंताचं वास्तव्य आहे, सगुण रूपाने ज्याने भक्तीच्या माध्यमातून भगवंताला हृदयामध्ये साठवलेला आहे आणि निर्गुण रूपाने ज्याने आत्मरूपाने आत्मत्वाने ज्ञातत्वाने ज्ञात ज्या संत महात्म्याला झालेला आहे, असे ज्ञान स्वरूपाने आणि सगुण भक्तीच्या रूपाने जे महात्मे परिपूर्ण आहेत, अशा प्रमावृत्तीच्या संत संगतीची मला अपेक्षा आहे देवा। आणि म्हणून अशा संतांची संगती मला तू घडवून देतो करा महाराज म्हणतात। देव असे चित्ती आणि त्यांची घडावी संगती, मला त्यांची संगती घडावी ऐसे आवडते मना। अशी माझ्या मनात इच्छा आहे आणि त्या इच्छेची पूर्ती तू कर। का तू सर्वज्ञ आहेस, तू स्वतंत्र आहेस, सर्वतंत्र स्वतंत्र आहेस। कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती तुझ्याकडे आहे। शिवाय संत कोण आहेत हे तुला कळतंय, संत तुला ज्ञातत्वाने ज्ञात आहेत आणि म्हणून संतांची संगती घडवून देण्यास तू सर्व समर्थ आहेस। म्हणून संतांची संगती घडवून दे। का जीवाला संत कळत नाहीत, कळाले तरी ते भेटत नाहीत, भेटले तरी
त्यांची संगती टिकत नाही. संत भेटीचा योग हा फार कठीण आहे. देवा तुझ्या कृपेने संत भेटीचा योग येईल. बऱ्याच वेळा संत भेटीचा योग येतो पण तो टिकत नाही. आणि म्हणून संत भेटीच्या योगापेक्षाही संत भेटीचा क्षेम होणं ती फार गरजेची गोष्ट आहे. देवा तुझ्या कृपेने संत भेटीचा योग येईल आणि तुझ्याच कृपेने झाल्या संत भेटीचा क्षेम होईल. अप्राप्तस्य प्राप्ती योग हा आणि प्राप्तस्य परिपारणं क्षेम हा. ज्याची प्राप्ती होते त्याला योग म्हणतात आणि प्राप्त झाला टिकवणं त्याला क्षेम म्हणतात. म्हणून संतांच्या संगतीची भेट तुझ्या कृपेने. आणि म्हणून या ठिकाणी ऐसे आवडते म्हणा हे देवा माझी इच्छा वासना पूर्ण कर. हरिजना सवे भेटी इथं संत भेटीचा योग सांगितला. अन्न हो अंग संग तुटी इथं संत भेटीचा झायला योग त्याचा क्षेम सांगितला. तुझ्या कृपेने योग येईल तुझ्या कृपेने क्षेम होईल. असं माझं जीवन संतांच्या संगतीत व्यतीत होऊ दे. ज्याचं जीवन संताच्या भगवंताच्या संगतीत जीवन व्यतीत होतं ते जीवन धन्य आहे. ते जीवन भलं आहे. भगवंताच्या आणि संतांच्या संगती वाचून ज्याचं जीवन जगतं ते त्याचं कुत्र्याचं जीवन आहे. त्याचं व्यर्थ जीवन आहे. ते जगणंच नाही. तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे जिने भले पण केव्हा संत संघष्टने. संतांच्या संगतीमध्ये ज्याचं जीवन जगतं भगवंताच्या संगतीत ज्याचं जीवन जगतं ते जीवन भलं आहे. आणि म्हणून देवा संतांची संगती मला घडू दे तरच माझं जीवन धन्य होईल. ते भलं होईल कृतार्थ होईल. म्हणून तुकोबारायांनी भगवंताकडे संतांच्या संगतीची मागणी केली. असा शब्दशः अर्थ मी आपल्या पुढे सांगितला. विठाल देवसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. हरिओम. हे बाळ ते वरची करणे कमी कर. म्हातारा माणूस मी आता लोकांना झोपू दे तिकडं इथल्या लोकांना ऐकू दे. हो ना 1.5 किलोमीटर वर 4-6 करणे ठोकले उगा लावले ते असं उडीत आहे तोंडातून तिकडं सोडित आहे आकाशामध्ये. फार आतडी काढून घेते बाहेर ती. हरिओम. याला बाज दे अजून थोडसा. हरिओम. हां छान आहे कडे मस्त गोड आहे पोरगा. लग्न झालं का तुझं? मग माझ्या एवढा मुलगा होईल तुला. हां मग लग्न नसलं झालं तर मग माझी एवढी बायको होईल म्हणायचं. आणि लग्न झालं का मग माझ्या एवढा मुलगा होईल म्हणायचं. तो खुश असला तर आपला कार्यक्रम चांगला पार पडतो. त्याने का जरा इकडं तिकडं केलं गेला आपला कार्यक्रमच गेला कामातून. ती मंडळी ही मंडळी यांना फार खुश ठेवावं लागतं. तुमचं काही उभरतं तिकडं यांना खुश ठेवावं लागतं. मी नाही कोणा खुश ठेवायच्या भानगडीत पडत म्हणा. ते आपले बिचारे माझ्याजवळ ते खुश राहतात मस्त. माझं जसं असेल तसं मानून घेतात. आता तुम्ही मी तुला सगळ्यांना ओळखतोय पण नाव बिव गावात का नाही राहत. आपल्या डोक्यात तो विषय काय नाही कोणचं नाव गाव ठेवायचं. खूप वेळा पाहिलं तुम्हाला पण. हां कर्जत हां मग काय माहेर घरचा आहे तो काय अडचण नाही. देवसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते. छान एकदमच एक नंबर होता. आता मला काहीच नको करता कीर्तन ऐकतो आता. देवसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. प्रस्तुत चालला अखंड हरिनाम सप्ताह. परमपूज्य परमादरणीय नामनिष्ठ हरिभक्तपरायण रामकृष्ण महाराज खोडदे बाबा त्या रामदास महाराज बरं रामकृष्ण झालं काय. रामदास महाराज खोडदे बाबा यांचं हे पुण्यस्मरण म्हणजे पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे. आणि ह्या वर्षी मला तर रौप्य महोत्सव आहे असं वाटतंय. आणि म्हणून या ठिकाणी हरिभक्तपरायण आमचे गणेश महाराज घोडके आळंदीकर त्यांच्या माध्यमातून मला आग्रह करण्यात आला. कीर्तनं बंद केलीत. उभं राहणं होत नाही बोलणं होत नाही. पण आता काही माणसांची एक इच्छा बारसती होते आले का म्हणजे अर्धा तासच करा मग तासभरच करा नाही केलं तरी चालेल. पण आता माणूस जेवायचं नाही म्हणतो पण आता बसल्यावर काय हायगाई करतो का. आणि कोण अर्धा तास काय त्यांना एवढं येड लागलं का मला अर्धा तास कीर्तन करून द्यायला. पण आता त्यांचं प्रेम असतं. त्यांना वाटतं बघ कोणतरी एक व्यक्ती आपल्या कार्यक्रमात आलं का बरं वाटतं. काही कार्यक्रम भर कोणाचं काय कोणाला भरून वाटतं कोणाला काय वाटतं. कोणाला वाटतं आपल्याला फटके देणार दुसरा कोण याला मग सगळ्याला फटके देऊन मोकळा होतो तसं काहींना वाटतं. पण तसं काय नाही. असो
परिसरात काय फार लांबचा नाही महाराज, तुमच्या जवळचाच महाराज आहे, काय लांबचा आहे असं वाटतं. म्हणून महाराजांची पुण्यतिथी असल्यामुळे संत प्रकरणातला अभंग घेतला. संतांचं चिंतन करावं थोडंसं, या पद्धतीने अभंग निवडलेला आहे. मला जेवढं चिंतन होईल तेवढं करील, जेवढी शक्ती पुरेल तेवढी करील. तुम्ही काय नाराज होऊ नका, कारण तुम्ही मला तुला धडधाकट दिसतोय. गोष्ट खरी धडधाकट. माझी 71 वय आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मला त्या पोटाचा फार आजार आहे, पित्ताचा. ते काही खाता येत नाही. पोटात अन्न कमी गेलं का शक्ती कमी मिळते. नाहीतर मग काय तर माझे लय पॉवरफुल काम राहतं. पण आता ते तसं झालं आहे, ते त्याला काय करतात आता ते. पण मग आता मला कोणतरी विचारते कुठं दाढीवाला वाव म्हणले, ते पोटाचं काही आव म्हणलं. लोकाला ब्लड प्रेशर आहे, मधुमेह आहे, कोणाला मनके तर कोणाला कंबर. आपल्याला बरं आहे तेवढं पित्त तेवढं राहू द्या, काय होतं त्याला काय चालतं ते. एखादी गोष्ट स्वीकारावी लागते. एक माणूस माझ्या आश्रमात आला. ते म्हणलं महाराज हे दारातला पिंपळ काढून टाका. म्हणलं का नाही. ते म्हणला याच्यावर अवदसा राहते म्हणला. पिंपळ काढ ठेवला म्हणलं इथं. भलं मग म्हणलं भल्या माणसा, मला बायको नाही, पोर नाही, घर नाही, दार नाही, एवढी अवदसा तरी राहू दे. मला जोडीदार का तुला माझ्या अवदसाचा तुला काय त्रास होतो, राहू दे मला जोडीदार. काही एखादी गोष्ट राहिली तर चालते, त्याला काय होतं. चला असं तो भाग चिंता न करता अभंग घेतलाय संत प्रकरणात. ज्ञानेश्वर तुकाराम महाराज म्हणतात, देवसे चित्ती त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. 4 वेद 6 शास्त्र 18 पूर्ण संत आणि संत वाङ्मयामध्ये संत संगतीचं अतिशय महत्त्व सांगितलेलं आहे. किती महत्त्व सांगितलंय. भगवत प्राप्ती करता आपल्या या नरदेहामध्ये सर्वात महत्त्व केंद्रबिंदू काय असेल तर भगवत प्राप्ती हा केंद्रबिंदू आहे. एखादा गुण संपादन करणं, एखादी कला संपादन करणं, एखादी सत्ता संपादन करणं किंवा एखादी धनसंपत्ती संपादन करणं हा जीवनातला केंद्रबिंदू नाही. बऱ्याच वेळा माणसं एखाद्या वस्तूला केंद्रबिंदू ठरवतात आणि त्या पद्धतीने उलथी पालथी पडतात. माणसं सगळी तशीच, प्रपंचातली माणसं तशीच, परमार्थातली माणसं तशीच. कोणाचा आदर्श घ्यायचा आहे आणि कोणता केंद्रबिंदू डोळ्यापुढे ठेवायचा आहे ही बऱ्याच वेळा ती माणसं विसरूनच जातात. प्रपंचाचे एक ठराविक उद्दिष्ट असतो, परमार्थात पण एक ठराविक उद्दिष्ट असतो. नेमकं डोळ्यापुढे काय ठेवायचं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. आणि पुढे त्याच दिशेने पाऊल वाट करावी माणसाने. वारकऱ्यांनी त्या दिशेने पाऊल वाट करावी, महाराजांनी त्या दिशेने पाऊल वाट करावी. का पाकिटाच्या दिशेने त्या रस्त्याने जावं माणसाने. मला थोडं एक पाऊल कमी पडेल, अर्धा पाऊल पडेल, पण त्याच दिशेने निघालं तर एक दिवस उद्दिष्ट मिळेल आपल्याला. आणि मग त्याकरता साधनांची यादी सांगितली शास्त्रामध्ये. जप, तप, योग, याग, तीर्थ, व्रत, वैकल्य, कर्म, उपासना, ज्ञान इत्यादी साधनांची नाही वाणी येते. पण कोणत्या साधनाने अशी हमी घेतली नाही ते तुम्हाला भगवत प्राप्ती करून देईल असं कोणतंच साधन, कोणताच ग्रंथकार सांगत नाही हे साधन तुम्हाला भगवत प्राप्ती करून देईल. प्रत्येक साधनात दोष असतो, ते दोषाने विद्ध असतं. अन्य साधनाची त्याला अपेक्षा असते, एका साधनाला दुसऱ्या साधनाची गरज असते. आणि म्हणून ते साधन भगवत प्राप्ती करून देण्यास सर्व समर्थ आहे असे कोणते संत सांगत नाहीत. नामस्मरण एक स्वतंत्र साधन आहे, पण नामस्मरणात सुद्धा एक न्यूनता आहे. कोणती न्यूनता आहे. नामस्मरण जोपर्यंत श्रीगुरूंच्या मुखातून येत नाही तोपर्यंत त्याला मंत्र तो दिला नाही संतांनी. म्हणजे नामस्मरणला सुद्धा संताची गरज आहे, वेदाला संताची गरज आहे. वेदाचं वेदत्व संतामुळे जगात समाजात प्रतिष्ठित झालं. शास्त्राचं शास्त्रत्व संतामुळे समाजात आलं. शास्त्राचं शास्त्रत्व, वेदाचं वेदत्व, नामाचं मंत्रत्व, जीवाला ब्रह्मत्व, सगळ्या गोष्टी फिरून फिरून संतावरच येऊन टेकतात. संत जर वजा केले तर या परमार्थातला भोपळ्या एवढा झिरो तयार होतो, भोपळ्या एवढा झिरो तयार होतो. आपण परमार्थ करतो, भजन करतो, गंध लावतो, माळा घालतो, वारे काय तुम्ही जे जे करता ते ते करता. कोणाचे उपकार आहेत हे, कोणाचा आदेश आहे हा, कोण सांगतं तुम्हाला माळा घालायला, कोणी सांगितलं तुम्हाला गंध लावायला. पुढऱ्याचं ऐकून घातल्यात काय तुम्ही माळा, का भगवंताचं ऐकून घातल्यात. भगवान तुम्हाला कधी भेटला काय माहिती आपल्याला. हे ज्ञानेश्वर तुकाराम महाराज आदी करून संतांचे एवढे उपकार आपल्यावरती, त्यांच्या एका वाक्यात अख्ख्या महाराष्ट्राने माळा घालायला सुरुवात केली, एका वाक्यात सर्वांनी भजन करायला सुरुवात केलं. म्हणजे संतांचं योगदान
वेदापासून अगदी सामान्य जीवापर्यंत सर्वांचं संताचं योगदान आहे. म्हणजे संत हे एवढी गोष्ट महत्त्वाची आहे. असा प्रकारे संत एवढे महत्त्वाचे आहेत. संतांची कृपा झाली तर रेडा पण बोलतो. दगडासारखी माणसं हे माझ्या पुढे बसला दिसतो ना तुम्हाला भीमदादा. हे दगड होता, याला लय रट्टे आणलेत मी तुम्हाला सांगतो. असा ठोकून काढलेला आहे. आता ते लोकांना माहीत नाही, लोक त्याला देव म्हणतात, पाया पडतात, चांगली गोष्ट आहे. पण त्याची पार्श्वभूमी काय तुम्हाला माहीत नसेल सांगतो. पार्श्वभूमी तिची अशी, गाया वळायच्या, तो तसा तर पहिल्यापासून तसलाच गडी. तो गाय गेला लोकाच्या मालात झोपला, तसा दारे धरायला गेला का झोपला, पाणी गेलं दुसऱ्याच्या शेतामध्ये. आणि मग ते घरचे लोक, आता मोठं कुटुंब, शेतीदा मोठी बिटी सगळी, मग मला माझ्याकडे आणून घातला. तर माझ्याकडे सकाळी झोपला का दुपारी उठायचं, दुपारी सरबत करून प्यालं का मग संध्याकाळी उठायचं, आणि संध्याकाळी मधुकरी आणली का म्हणजे रात्रंदिवस फक्त झोपायचा कार्यक्रम. ती आली त्याची बायकोन ती एक दिवस, तुम्ही बाबा हे काय आमकं तमकं आमकं तमकं. मग त्याला म्हटलं बोल, प्रपंच करतो का परमार्थ करतो? जेव्हा ठोकला धरून तो नाही परमार्थ करतो. मग करतो, ज्ञानेश्वरीचं पारण कर म्हणलं. आता कशाचा बसवतोय, कधी 1 मिनटं बसायची सवय नाही त्याला. मी कशा करता सांगतो हे लक्षात ठेवा. आणि मग त्याला ठोकून ठाकून ठोकून ठाकून मारायचोच मी त्याला. मग माझ्या वयाचा होता, पण त्याला काय विलाज नव्हतं त्या काळामध्ये, ठोकायचोच निभार चांगला. माझ्याकडे छड्याच होत्या त्यावेळी. आता नाहीत म्हणला, आता आहेत माणसं पण ठोकता येत नाही. आता मलाच उठता येईल तर कोणाला ठोकेत आता. आणि मग प्रकार असा झाला गाड्या हो, झोपायचा तो त्याला जेवायला उठवावं लागायचं. 4 ते 6 महिन्यात महाराज प्रकार असा झाला, त्या ज्ञानेश्वरीने त्याला हिसकून आणावं लागायचं मला जेवण्याकरता. चल जेवायला, अरे खाय तू. आता तुम्हाला पुढचा शब्द सांगला, तुम्ही आश्चर्याच्या डोळ्यात बुडता. जो अक्षर शत्रू आणि जो एक अक्षर वाचत नव्हता माझ्या जवळ होता, ते कम्प्लीट अर्थ ते इथे 10 अध्याय ज्ञानेश्वरीचे पाठ आहेत. त्या 10 अध्याय, याच्या 10 अध्याय पाठ आहेत. हे ज्ञानेश्वर महाराजांची कृपा आहे. सगळी आळंदी पाया पडते का नाही, सगळा सोहळा पाया पडतोय का नाही. संतांची कृपा अशी, याच्यापेक्षा दुसरं उदाहरण काय सांगू तुम्हाला. पण ते गेलं, ते 10 अध्यायात गेलं. आता त्याला काही कोणतरी भोंगा घातला गेला माझ्याजवळ. 18 अध्याय पाठ झाले असते. तर माझ्याकडं तर आत्तापर्यंत तिची आता असं आहे, माझ्या आश्रमातून बाहेर गेलाय आणि तिने कधी कोणापुढे 2 शब्दाचं अध्ययन केलं असं उदाहरणच नाही तुम्हाला सांगतो. लय 100 शास्त्री झालेत, कीर्तनकार झालेत, गाणारे वाजवणे झालेत. जे माझ्या पुढे बसले त्यांना जगातलं सुटच नाही झालं कोणाला परत. नंतर जाऊ तो भाग माझा मला सांगायचा नाही, मला ती विषय नाही माझा. तो मुद्दा मला एवढा सांगायचा होता, संतांची कृपा एखाद्या जडमुडावर होऊन सुद्धा तो मनुष्य इथपर्यंत जाऊन पोहोचतो. आजची परिस्थिती असे एक समोरचं उदाहरण तो आला समोर म्हणून सांगितलं तुम्हाला, भीमदादा समोर आला म्हणून असं होतो भाग. तात्पर्य सांगायचं, संतां भगवत प्राप्ती करता एवढी साधनांची यादी सांगितली. पण त्या यादीमध्ये असं तुम्हाला भगवत प्राप्ती होऊन देईल, करून देईल असं कोणत्या साधनात आहे नाही. प्रत्येक साधनात दोष आहे. अन्य साधन त्याला गरज पडते, पण एक साधन असं आहे त्याला संत संगती असं म्हणतात. संतांची संगती ही अन्य साधन अनपेक्षित सती निर्दोष, कोणत्याही साधनाची अपेक्षा नाही, स्वतंत्र भगवत प्राप्ती करून देण्याकरता सर्व समर्थ असं संतांची संगती हे साधन आहे. भागवतामध्ये भगवान असं म्हणतात, उद्धवा तुला काही करता आलं कर, नको करू, पण एक कर. काय कर? संतांची संगती कर. त्याने काय होईल? त्याने तुला क्षणात सर्व दोष जाऊन भगवत प्राप्ती मोक्ष प्राप्त होईल असं भगवान म्हणतात. सत्संगेन परम प्राप्य धरती दुस्तराचिरात तस्मादती प्रयत्नेन सत्संग सततं कुरु. संतांची संगती सतत कर. क्षणात संतांची कृपा झाली तर क्षणात मोक्ष होतो. आणि म्हणून संतांची संगती ही अत्यंत महत्त्वाची आहे, कोणत्याही रूपाने कशीही. म्हणून तुकोबाराया सांगतात, देवा संतांची संगती महत्त्वाची आहे, मला संतांची संगती घडून दे. तुकाराम महाराज असं म्हणतात. किती महत्त्वाचे आहे? जीवन जगण्याकरता काही गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. पहिली गोष्ट, ज्याला जिवंत राहायचं आहे त्याच्याकरता एक गोष्ट अत्यंत ग्राह्य असते, एक गोष्ट अत्यंत त्याज्य असते, आणि एक गोष्ट उपेक्षा असते. किती गोष्टी सांगितल्या? 3 सांगितल्या. तुम्ही आता बोलले पटापटा तर मग मला 1 तासभर बोलता येईल. एक गोष्ट अत्यंत ग्राह्य, अन्न पाणी आणि हवा हे जीवन जगण्याकरता अत्यंत ग्राह्य गोष्ट आहे.
आणि जीवन जगायचंच असेल त्याला विष अत्यंत त्याज्य गोष्ट आहे. आणि विष आणि अन्नपाणी या दोघाच्या मध्ये एक गोष्ट उपेक्षा असते. त्याला म्हणतात बिडी, काडी, चहा, तंबाखू, ते कोको कोला काय असतं ते असं. हे असलं ठीक नसलं ठीक हे तुमच्या लक्षात आलं. मग आता जीवन जगत असताना तुम्हाला अन्न पाणी घेतलं पाहिजे का घेतलंच पाहिजे? बोला लवकर, घेतलं पाहिजे का घेतलंच पाहिजे? पाणी पिलं पाहिजे का प्यायलंच पाहिजे? प्यायलंच पाहिजे. मग आता पाणी पिऊन तहान जाते का पाहून तहान जाते? काय? हा, मला वाटतं पिऊन तहान जाते म्हणजे पिऊनचा दुसरा अर्थ होऊ शकतो. पाणी पिऊन तहान जाते. आणि जर पाहून तहान गेली तर तुकाराम महाराज म्हणतात देखून या जीवन जरी जाय तहान तरी का हे साठवण घरोघरी. पाणी प्यावंच लागतं. आणि अन्न खाऊन माणसाची भूक जाते का वास घेऊन भूक जाते? खाऊन. वास घेऊन भूक गेली तर हॉटेल पुढे गेला आणि भाज्याचा वास घेतला मरशील उपाशी भेट्या. अन्नाच्या परिमळे जरी जाय भूक तरी काय हे पाक घरोघरी. अन्न घेतलंच पाहिजे, पाणी प्यायलाच पाहिजे आणि श्वास घेतलाच पाहिजे. कधी सोमवारी, मंगळवारी, अमावस्या पौर्णिमेला घेतलाच पाहिजे. मग तुम्हाला जिवंत राहायचं ना, पाणी पिलंच पाहिजे, अन्न घेतलंच पाहिजे आणि श्वास घेतलाच पाहिजे. जीवन जगण्याकरता ही गोष्ट कशी आहे? अत्यंत ग्राह्य, अत्यंत घेतलीच तर तो जीवन जगत. बरोबर आहे. एक गोष्ट टाकलीच पाहिजे त्याला म्हणतात विष. विष टाकलंच पाहिजे का टाकलं पाहिजे? टाकलंच पाहिजे. विष जर खाल्लं तर काय होतं? खाल्लं तर काय होतं? खाल्लं तर काय होतं? हा, तुम्ही खाल्लं का कधी? मरतो तुम्हाला काय माहिती? विष खाल्लं का काय होतं हे मरतो एवढं पण म्हणायचे धाडस नाही तुमचं. विष खाल्लं की मरतो. विष खाणे नागावे जळत घरी न रिघवे व्याघ्रा विवरा न करवे वस्ती जीवी. जीवन जगायचं त्याला विष हे अत्यंत त्याज्य. दोन मुद्दे लक्षात आले. जिवंत राहायचं तुला विष 100% टाकलंच पाहिजे, अन्न पाणी घेतलंच पाहिजे. आणि दोघांच्या मधली गोष्ट पान तंबाखू बिडी ही उपेक्ष गोष्ट असते. घेतले ठीक, न घेतले ठीक. 3 मुद्दे लक्षात आले. मुद्दे लक्षात आले. आता ऐका, ज्यांना परमार्थ करायचं त्यांच्या जीवनात जसं विष अत्यंत त्याज्य असतं, परमार्थ करणाऱ्या माणसाला पाप अत्यंत त्याज्य. कळलं? जसं जीवन जगायचं त्या माणसाला हा बिडी काडी हे उपेक्ष असतं, तसं परमार्थ करणाऱ्या माणसाला प्रपंच हा उपेक्ष असतो. जसा असेल तसा, जेवढा मिळेल तेवढा, जेवढा वाट्याला आला तेवढा, ती गोष्ट उपेक्ष असते. आणि जसं अन्न पाणी हे जीवन जगण्याला अत्यंत ग्राह्य असतं, तसं संतांची संगती परमार्थामध्ये अत्यंत ग्राह्य असते. विठाल जीवनात विष अत्यंत त्याज्य त्यांनी टाकलंच पाहिजे. इकडे माझ्याकडे पहा, विष त्याच्या जीवनात त्याने टाकलंच पाहिजे. मग जर ज्या माणसाला नरक यातना होऊ नये असं वाटतं, जीवन अधोगतीला जाऊ नये असं वाटतं, ज्याला माझा उद्धार व्हावा असं वाटतं, पुण्य व्हावा असं वाटतं, त्यांनी त्याच्या जीवनात पाप हे टाकलंच पाहिजे. परमार्थ करणाऱ्याला थोडं सुद्धा पाप, नमुन्यावरी सुद्धा पाप चालत नाही. आणि म्हणून पाप हे विषासारखी गोष्ट आहे. विष घेतलं की मरतो, तसं परमार्थात पाप केलं की तो मेलाच. तुम्हाला पाप करणारा मरतो का? मरतो. इथला मृत्यू वेगळा आहे. पापासारखी खत्री गोष्ट या भूतलावरती कोणतीच नाही महाराज. पाप हे फार कठीण गोष्ट आहे. आणि म्हणून पापाची गोष्ट अशी आहे, तुम्हाला काय हा मृत्यू सांगत होतो. जसं जीवनात विष घेतलं की त्याचं व्यावहारिक जीवन संपतं, तसं परमार्थामध्ये गीतेच्या 2ऱ्या अध्यायाच्या शेवटी असं म्हणलंय, ध्यायतो विषान पुंस संगस्तेषु उपजायते संगात संजयते काम कामात क्रोधो विजायते क्रोधात भवति सम्मोहा स्मृती भ्रमहान स्मृती भ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात नश्यती नाही, मग प्रणश्यती प्रकर्षाने नश्यती. कशाने? इथला मृत्यू कसा आहे माझ्याकडे पहा. समाधी अवस्थेत गेला आणि जर त्याला विषय वासना उत्पन्न झाली, समाधीतून च्युत होणं हा त्याचा मृत्यू आहे.
दुसरं तुमच्या अनुभवातलं उदाहरण सांगतो. एखादा मनुष्य महिन्याची वारी करतो, आळंदीची किंवा पंढरीची, पण जर त्याच्याकडून काही गडबडगुंडा झाला, त्याची महिन्याची वारी 2 महिन्यावर जाते, 3 महिन्यावर जाते, 6 महिन्यावर जाते, वर्षावर जाते, वारी बंद पडते. हा आहे परमार्थातला मृत्यू. समजलं? दुसरी गोष्ट, ज्या काळात एखादा स्नान करतो, रोज 500 वेळा वाचतो, 10 माळी जप करतो, पण जर त्याच्याकडून पाप झालं तर त्याच्या 500च्या 200, 200च्या 100, 100च्या 50, 50चं 100, गळ्यातली माळ निघून गेली, सगळं झालं. हा आहे परमार्थातला मृत्यू. लक्षात आलं तुमच्या? का मेला तो? व्यवहारात विष घेतल्यामुळे तो मेला की नाही? तसं परमार्थात पाप केल्यामुळे त्याचा परमार्थ बंद पडतो. पाप केल्यामुळे परमार्थ बंद पडतो. पाप ही गोष्ट भयंकर खत्री. दिल्लीचा गल्लीत येतो. कशामुळे? अरे कशामुळे? पापामुळे. श्रीमंताचा भिकारी होतो. कशामुळे? विद्वानाचा मूर्ख होतो. कशामुळे? धार बोलणारी माणसं, अतिशय एक्सप्रेस सारखी बोलणारी माणसं, त्यांचं बोलणं बंद झालं. महाराज काहीतरी गडबड झाली. बरोबर आहे का नाही? काहींची वारी असं असं चाललं, त्यांचं बंद झालं. का असं झालं? हे श्रीमंत होता, हे असं झालं, का झालं? सगळी गोष्ट कुठून फिरलं तरी ते पापाजवळच येऊन ठेपतं. आणि म्हणून कोणती व्यक्ती कोणाला संपवित नाही, त्याला संपवणार फक्त कोण आहे? पाप. पाप या भूतलावरती, या पृथ्वीपेक्षा जड, तलवारीपेक्षा धारदार, विषापेक्षा मारक आणि अग्नीपेक्षा दाहक. भूतलावरती पापा इतकी खतरी गोष्ट जगात कोणतीच नाही. ज्याला पाप कळतं, जो पापाला भीतो, तो 100% तरतो. जो दुनियाला भीतो, दुनियाला काय भीतो? गाढवासारखा. साहेबालाच भीतो, बायकोलाच भीतो, आमक्यालाच भीतो, कायद्यालाच भीतो. अरे त्या मरक्यांना काय भीतो? पापाला जो भीतो त्याला जगात कोणाला भ्यायची गरज नाही. पापाला भिणाऱ्या माणसाला कोणाला भ्यावं लागतं का? पापाला भिनतो साहेबाला काय भील, ते बायकोला काय भील? राहिली तर राहिली, जा तेवढं बोंबलत, तुला काय करायचं? मी पाप नाही करू शकत काय, आणि ती पण तुम्हाला सोडणार नाही. जो माणूस चुकीचं वागतच नाही कधी, बरोबर आहे का नाही? मग पाप, ज्याला जो पापाला भीतो त्याला सगळं जग भीत. अरे त्याला देव भीतो. आता त्याच्यापेक्षा तुम्हाला काय सांगू, त्याला शास्त्र भीतं. त्याला जो पापाला भिणार आहे, पाप भिरू. आणि म्हणून पाप, सगळ्यात माणसाने पापाला भ्यावं. त्याच्या जीवनाला धक्का नाही. जो पापाला भीतो त्याचं राजकारण यशस्वी. जो पापाला भीतो तो प्रपंचातही विजयी, आणि जो पापाला भीतो तो परमार्थातही विजयी. विठ्ठल. शिक्षा सर्वांना सारखीच. पापापुढे कोणाची गय नाही महाराज. पापापुढे बाईला शिक्षा वेगळी, पुरुषाला वेगळी, असं आहे का? पापाचं पुढाऱ्याला वेगळी, दुसऱ्या, असं आहे का? पापाची शिक्षा सर्वांना सारखीच. पापाची शिक्षा सर्वांना त्याच्या पुढे भेदच नाही. स्त्री असो की पुरुष असो, चेअरमन असो की सरपंच असो, पुढारी असो कोणी नेता असो, महाराज असो नाही तर महाराजांचा, तुम्हाला काय म्हणायचं मला कळलं नाही ते. महाराज नाही तर महाराजांचा बाप असो, त्याचं ते उत्तर तेच आहे. पापा पुढे कोणाचा भेद नाही, कोणाची गैश नाही महाराज. पापाच्या पुढे सगळ्यांना शिक्षा सारखी. आता ऐका पुढची. तुकाराम महाराजांनी तुम्हाला सांगितलं, काहीही करा, काहीही करा, सगळ्या बाबतीत तुम्हाला मोकळीक दिली महाराजांनी. प्रपंच कर, राजकारण कर, गावकारण कर, काही करण, कसाही धिंगाणा घालून वाग, फक्त 2 सिग्नल सांभाळ. ज्याला 2 सिग्नल सांभाळता आले त्याला राजकारणात भय नाही. ज्याला 2 सिग्नल सांभाळता आले त्याला प्रपंचात भय नाही. आणि ज्याला 2 सिग्नल सांभाळता आले त्याला परमार्थात भय नाही. कोणते कोणते 2 सिग्नल? तुकाराम महाराज म्हणतात, पहिला सिग्नल परद्रव्य चोरी करू नको. दुसरा सिग्नल परस्त्री. ही परस्त्री जर तू दुसऱ्याला वाकड्या नजरेने पाहिलं तर सगळे पाप तुझ्यावर येऊन ठेपतील. मग 2 सिग्नल कोणते? परद्रव्य आणि परनारी. आता किती सोपं सांगावं तुम्हाला परमार्थ करायला, मग काय अडचण आहे का? आणि ज्याने 2 सिग्नल पैकी 1 सिग्नल तोडला रे, तोडला, तर मग काय होतं? तुम्ही पुणे मुंबईला जाता का? महाराजांना माहिती. पुणे मुंबईला जातात लोक, मग त्या काळामध्ये ते चौकात सिग्नल असतात. मग सिग्नल पडला, गाडी काय करायची? थांबली.
जर सिग्नल पडला आणि जर गाडी सिग्नल तोडून गेली मग काय करतात होते पोलीस लोक? हा, एक हार घेतात, नारळ घेतात, त्याचे हार घालतात, नारळ घ्या, असे सिग्नल तोडा, असे करतात. काय करतात? कच दंडाची पावती लिखत लगेच हातात दंडाची पावती. बरोबर आहे का नाही? तसं तुम्ही किती मोठा महाराज हे, तुझ्या ज्ञानेश्वरी पाठ हे, तुझ्या गाथा पाठ हे, तुझ्या कार्यक्रमाला 10,000 लोक जमतात की 15,000 लोक जमतात, तू महिन्याची वारी करतो कस काय, रोज काय दुनिया करतो, याचा त्याशी काही संबंध पोहोचत नाही. तुम्ही कोणी असा, तुमच्यापैकी एक सिग्नल तुम्ही कोणी तोडला रे, तोडला का यमाचा मेमो त्याच्या हातात. आणि म्हणून सावध, फार सोंग ढोंग करायच्या भानगडीत पडू नका. सोंग ढोंग करता करतात लोकांचे पाय घसरत आहेत. लय वाढवायच्या भानगडीत पडू नका. लोकांना हौस येते लय वाढवायची महाराज. कोणाला लय मोठे सप्ते करावे वाटतात, कोणाला लय मोठ्या संस्था कराव्या वाटतात, कोण लय मोठं व्हावं वाटतं. जरा जपून मोठं व्हा, पण पाय घसरला तर अख्खा केला परमार्थ पाण्यात जाईल. हा, कशा करता करतो जरा मागं वळून पहा, काय आहे काय त्याच्यामध्ये, काय त्याच्यामध्ये. अरे हे निवळ भ्रमाचे भोपळे तुम्हाला सांगतो. किती मोठा सप्त केलं म्हणजे काय होतं? सेवेला सेवा मोठी पाहिजे काय हाठो मोठं पाहिजे ते. पण आता युग आलंय महाराज, ह्या गोष्टी कोणाला सांगाव्या तर ते बाबा तुम्हाला काय नाही कळत. बरं तुला नाही कळत, जाऊ तुझा घोडा पुढे जाय ना का, तो काय मुद्दा नाही, गेलाच पाहिजे, संप्रदाय वाढवला पाहिजे. पण मूळ मुद्दा सुटून जर जात असेल तर त्या पुढे जायला काय अर्थ नाही. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात 2 सिग्नल सांभाळा, तुम्हाला सगळं करायला मोह. महाराज म्हणतात इथुले करी भलत्या त्या परे सांडोन्याभिलाषांतरे काय परद्रव्य परनारी सांडोन्याभिलाषांतरे वर्ते व्यवहारी सुखरूप इतुले करी भलत्या परी परद्रव्य परनारी सांडोनी अभिलाष अंतरी वर्ते व्यवहारी सुखरूप. माझा एक मुद्दा संपला. जसं जीवनात विष अत्यंत त्याज्य असतं तसं परमार्थ करणाऱ्या माणसाने चुकून सुद्धा पाप मनात येऊ देऊ नये. पाप मनात येईल, तुमच्या येतंय, त्याच्याबद्दल तुम्ही काही करू शकत नाही. पाप येणार मनामध्ये,
अनंत जन्मातले संस्कार आहेत. पिंड आहे, वंश आहे, संगती आहे, घरचं वातावरण आहे, तुमच्या अंगातलं अन्न आहे. पापाची गोष्ट पार कंठापर्यंत, डोळ्यापर्यंत, कानापर्यंत येऊ शकते, पण तिथे गेल्यानंतर त्याला प्रतिबंध करणं ह्यालाच परमार्थ म्हणतात. ज्याला परमार्थ कशाला म्हणतात? ज्याला पापाला प्रतिबंध करता येतो. भजन करणं म्हणजे काय आहे? पापाला प्रतिबंध करणं आहे. भल्या माणसं, भजन करणं हे पापाला प्रतिबंध करणं आहे, साधना आहे. हरिपाठ करणं साधना आहे. कसं सांगावं कसं लोकांना? हे लोक ऐकायला तयार नाहीत महाराज. अहो ते हरिपाठाचं एवढं लातळ करून टाकलं या वारकरी लोकांनी, तुम्हीच केले लोक. हे पण फार चुकीची गोष्ट. ही काय त्या गाडवासारख्या धडाधडा उड्या मारताय तुम्ही? अरे ती साधना आहे, ती साधना आहे. हरिपाठ साधना आहे तुमची. एका साधनेत माणूस मुक्त होतो. काय हरिपाठाचा अर्थ? ते 2 माईकवर हरिपाठ म्हणतात आणि बाकीचे असे कुदळ्या मारतात. त्यांना माहीतच नाही कोणता अभंग चाललाय, कुठं चाललाय, कुठं काय चाललंय. चुकत आहे हे. आणि ह्या चुका तुम्हाला कोणतरी सांगितल्या पाहिजे. आपल्या आश्रमात असं नाही पोरं, आम्ही बसून हरिपाठ घेतो. बसा, शांत बसा. हरिपाठातला, कीर्तनातला शांतरस भंग नाही झाला पाहिजे. त्याचं पाप तुम्हाला लागत आहे. तुम्हाला त्याची किंमत मोजावं लागेल. वाजवायला तुम्हाला खूप गोड वाटतं, वाजवा. ढोल वाजवल्यासारखं, त्या दबराती पुढे वाजल्यासारखं तुम्हाला ते गोड लागतंय. पण कीर्तनातला शांतरस भंग केला तर त्याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल. तुम्ही काय, तुम्हाला कोणाला किती वाजव हे मी सांगा, मला माझा अधिकार आहे. पण त्याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल. रंगात भंग करणं, कीर्तनाचा रंगाचा भंग करणं, ते काय होतंय ते यांसारख्या शहाण्या माणसाला विचारा, या महाराजांना विचारा काय होतंय ते. म्हणजे याचा आपल्यावर जबाबदारी येते. कीर्तनात शांतरस असला पाहिजे, कीर्तनाचा शांतरस पाहिजे, भक्तिरस पाहिजे. तुम्ही ज्या काळात कीर्तनात एखादी आवेश भाषा वापरता, आता अलीकडे नवीन खूळ निघालंय, तर तुम्ही आवरा काहीतरी पहा. मिनटाला टाळ्या घ्यायच्या, आम्हाला पण तुकडे टाकता येतात. टाळे घेण्यासारखे तुकडे आम्हाला पण टाकता येत आहेत. तर जमतंय का ते? मिनटाला कीर्तनात टाळ्या वाजवत आहे. कथामध्ये नालायक कुणीकडचे कीर्तन कथा टाळ्या वाजवायची गोष्ट आहे. अरे ती कथेची गोष्ट, आपली व्याख्यानाची गोष्ट असते ती. अलीकडे ते एक शायनिंगच झाली होती अशी. काहीतरी धर्माचं वाक्य फेकायचं, ते वाक्य फेकता येतात टाळ्याचे. मी पण आता फेकील. अरे पण कीर्तनात शांतरस आहे, भक्तिरस आहे. तुम्हाला वैराग्याकडे घेऊन जायचं आहे, भक्तीकडे घेऊन जायचं आहे. कीर्तनात पश्चाताप झाला पाहिजे, त्याला लाज वाटली पाहिजे शरीरातून उठल्यानंतर. अरे माझं आयुष्य गेलं पांडुरंगात, मी तुझ्याकरता काय नाही केलं. माझं आयुष्य गेलं, माझी बायका पोर नाही वापरली, माझा पैसा नाही वापरला, माझं शरीर नाही वापरलं, सगळं एवढा पश्चाताप व्हायला पाहिजे. पण कीर्तन लोक घरातून निघाले का, हात कोणत्या बाबाचं कीर्तन आहे, अमक्याचं आज नको बाबा आपल्याला न्यायचं. मग का ते काय हशीत नाही. म्हणजे आपली पोरं तुम्ही इतके शिकलेत, तुम्ही आयुष्य घातल्या आळंदीमध्ये अर्ध शिकण्यामध्ये, तर लोकांनी आपली इमेज अशी केली आता का बा एक हसायचं पॅटर्न आहे. बो हे एक काय म्हणतो आपण त्याला, महाराज काय म्हणतील त्याला कीर्तन मग एक करमणूक केंद्र झालं. ती लोकांनी असं ठरवलंय का 2 तासाची करमणूक, जसं ते कॉमेडी शो असतो ना एखादा, तर कीर्तन लोकांनी शोवर आणून ठेवले. आणि जर ते कीर्तन शो, कॉमेडी शो जर झाला, टिकणार नाही. ती टिकणार नाही, त्याला पाया नाही. महाराज तुम्ही संतांची वाक्य सोडून बोलला तर त्याला पाया नाही. काय जाऊ द्या, मुद्दा माझा उगाच लांब गेला, मला सवय नाही बाजूला बोलायची, पण आलं तोंडामध्ये. काय सांगत होतो तुम्हाला, तरी काय घेणे काय का सांगा ना, बसायचे तासभर झालं. हा नाही आलंय थोडं जवळ. परमार्थ करणं म्हणजे काय? जिथं पाप घडायला लागलं ना, तिथं त्याचा उपयोग. त्याच्याकरता ध्यान आहे, त्याच्याकरता नामस्मरण, त्याच्याकरता भजन आहे, त्याच्याकरताच वारी, त्याच्याकरता उपाशी राहू का ओरडायचं, त्याच्याकरता हे याला कमी करायचं, याला लय ऊत आहे, याच्यात लय ऊत भरलेला आहे. अन्न खाल्लं काय गप बसतं काय ते. आम्ही म्हणून तर पायवारी करणं कोणाला काय जमत. मलाच लोक म्हणतात, बाबा तुम्ही एवढे आहेत, तुम्ही चांगले शास्त्री आहेत, राव तुम्ही गवई आहेत, चांगले शास्त्री आहेत, आणि मग तुम्ही पायी चालता. मग त्यांना मी पायी चालेल, त्यांना लाज वाटते. आता काय करावं, आता मोठी कठीणच गोष्ट आहे त्यात. हे काय साधनं आहेत ह्या गोष्टी. जाऊ हे सांगत तुम्हाला साधन आहेत. आणि हे काय सांगतो मी, हे काय कीर्तन सांगायचं. पण आज तुम्ही बरेच मला महाराज मंडळी दिसतात विद्यार्थी, म्हणून तुम्हाला सांगितले. जाता जाता सांगावं, आपलं कोण ऐकतंय. पण या एवढ्यात कोणतरी 2 ऐकते आणि कोणाला नका का तुम्ही करीनात. पण तुम्हाला माहिती आहे, अरे हे असं असतंय, एवढं जरी तुमच्या डोक्यात राहिलं तरी माझं खूप झालं. ऐकणाऱ्याच्या एवढं डोक्यात ना, ह्या असं नसतं, ह्या असं असतंय, एवढं जरी तुमच्या डोक्यात एका कप्प्यात राहिलं तरी मला त्याचं खूप श्रेय मिळालं. पापाची गोष्ट एवढी खत्री आहे
अत्यंत त्याज्य. पाप टाका. प्रपंचवाले सुद्धा तसंच. तुम्हाला वेगळा कायदा नाही आणि तुम्हाला पण वेगळं काय नाही. तुम्ही असं समजू नका प्रपंच करणं सुद्धा परमार्थच आहे. शुद्ध प्रपंच करणं सुद्धा पाप कमी करतंय. तुकोबाराय सांगतात विधीने सेवन. लग्न करणं म्हणजे काय चुकीची गोष्ट आहे का? पोरं बायका ठेवणं म्हणजे काय चुकीचं काय? जगाच्या विरोधातली गोष्ट आहे काय? पण विधीने कर. विधीने सेवन विषय त्यागाते समान. आणि म्हणून प्रपंच शुद्ध. दांडेकर मामांचं वाक्य. अरे शुद्ध परमार्थ करणं म्हणजे ती परमार्थाची साधना आहे. म्हणजे प्रपंच करून तो परमार्थ करतोय. आणि जी माणसं अशुद्ध परमार्थ करतात म्हणजे परमार्थाच्या सरपणावरती प्रपंचाचा बाटगा भासतात, ती माणसं परमार्थ करीत असले तरी संसारी लोकांपेक्षा पण खालची गोष्ट आहे ती. असं ते त्यांचं पुढचं नाही वाक्य सांगा तुम्हाला, मला आठवण ते आता, पण त्यांचं असं म्हणणं होतं. मी त्यांच्या मालिकेत पण त्यांची एक माग कीर्तन मालिका होती बघा, मामांची लिहिली कोणते ते एक वाक्य आलं होतं असं. जाऊ द्या, तो नाही मुद्दा सांगायचं मला. प्रपंच करणं हा काही चुकीचा भाग नाही. शुद्ध करा, शुद्ध करा. चोरी करू नका, वाईट वागू नका, कोणाला त्रास देऊ नका. परमार्थात दुसरं काय असते? माझ्यापासून कोणाला त्रास होतो एवढं जर आपल्यात घडत असेल तर तुमच्या जीवनात जगण्यात अर्थ नाही महाराज. तुम्ही माळा घालून काही उपयोग नाही. अरे मुंगी पण आपल्यापासून मुंगीला पण त्रास होऊ नये ही भूमिका असली पाहिजे. आणि कोणाचं फुकटचं नको, मला तुझं पाणी पण फुकटचं नको, अशी भूमिका असली तर याच्यापेक्षा परमार्थ कोणता आहे? अजून काय करायचं? काय घरदार सोडून डोंगरात जाऊन बसले त्याला परमार्थ म्हणता काय तुम्ही? नाही. असं जीवनातलं वाईट सगळं गेलं पाहिजे म्हणजे त्याला म्हणतात ही त्याज्य गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट उपेक्षा आहे. उपेक्षा म्हणजे प्रपंच हा उपेक्षा असतो. प्रपंच हे उपेक्ष गोष्ट असते. तुम्ही ठरवून प्रपंच होत नाही, तुम्ही करून प्रपंच होत नाही. तुमच्या हातात बायको करणं आहे पण मुलगा होणं आहे का? झोपले का रे? बायको करणं तुमच्या हातात आहे, कष्ट करणं तुमच्या हातात आहे, विहीर खाणं तुमच्या हातात आहे, पेरणं तुमच्या हातात आहे. पाणी लावणं हातात आहे का तुमच्या? बायको केली, मुलगा होणं तुमच्या हातात आहे का? नाही. श्रीमंती होणं तुमच्या हातात आहे का? कोण कष्ट नाही करीत रे? जन्मल्यापासून मरेपर्यंत, उठल्यापासून झोपेपर्यंत उठलून पाय पुढे ठेवतो. कशा करता? पैसा पैसा पैसा, श्रीमंत श्रीमंत श्रीमंत. कशा करता करतोय? शेतकरी शेती कशा करता करतो? कशा करता करतो रे? पैसा. व्यापारी व्यापार कशा करता करतो? आणि चोर चोरी कशा करता करता? पैसा. चोर चोरी कशा करतोय? पैसा. लोक दुधात पाणी घालतात कशा करता? पैसा. आणि कीर्तनकार कीर्तन. पण तुम्ही असं ठरवा, नशिबातली गोष्ट असेल ती पालथ पाडू पाडू तुम्हाला देते. आणि नसली तुम्ही हिसकावून गोळा केला, असं आणलं का असं निघून जाते. मी तुम्हाला कितीतरी महाराजांची उदाहरणं सांगेल असे. यांना देऊ देऊ भांडू भांडू पाकिटं गोळा केले आणि दमडी नाही राहिले रे त्यांच्याकडे, दमडी नाही राहिली त्यांच्याकडे. मी उदाहरणं सांगेल मोठ्या माणसाची, पण नको मला कोणाचं नाव नाही सांगायचं. आणि म्हणून देव आणि दैव देतं ना त्याच्यात खुश राहा. तुमच्या प्रयत्नाने श्रीमंत होणार नाहीत. सिद्धांत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात भाग्याचे आणि उद्यमाचे नेमिसे. असं आहे. हमाल दिवसभर पोते उचलतो, किती पैसे मिळतात त्याला? आणि वकील एक वाक्य बोलतो आणि एक सही ठोकितो. आणि आमचं कीर्तनकार एक कीर्तन करतात 2 तासाचं, त्यांना 15 आणि 25,000 देतात लोक. बरोबर आहे का नाही? अजून काय असेल ते आपल्याला नाही त्यातलं काही फारसं माहीत. आपल्याला कोण देतही नाही, आपण कोणाला मागतही नाही. दिले कोणी देणे तुझ्याच गळ्यात बांधते, जाय तिकडे घेऊन पण मला नाही लागत. देतोय तर दे, नाही म्हणलं तर राहिलं चाल, आपल्याला काय करायचं तो काय विषय नाही. जाऊ द्या. मुद्दा असा आहे, प्रपंच ही गोष्ट दैवाधीन असते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पालटे श्रीमंतीचा विलासू, अदृष्ट झाल्या उदासू. आणि पालटे श्रीमंतीचा विलासू, पुनवे पाठी शीतांशू पालटे जायसा. अरे पुनव गेली का चंद्राचं काय होतं, तशी गोष्ट आहे दैवाची. कोणाची बांध करू नका, माझ्याकडे पहा खाली नका भाऊ. कोणाचे बांध करू नका, कोणाच्या हरभऱ्याच्या तिरम्या उपटू नका, कोणाचे हुरड्याचे कंस कापू नका, आणि कोणाचे गवत पण कापू नका. हे तुम्हाला गोष्ट किरकोळ वाटते. गवताची कणसाची गोष्ट नाही. मनातली जी भावना आहे ना ती फार धोकादायक आहे. ती तुम्ही त्यांना सांगा
मला पिन वेरगावात घ्यायचे, तू दिलं तरी घे, नाही घेतलं घे. तू नाही म्हटलं तर नाही घेतलं तर तू मी घेणार म्हटलं होतं. काय करतो तू, मला तुझे 2 कंश घ्यायचे. मुद्दा पण लक्षात आला आपल्या, चोरीचा याच्यात नाही जायचं. हाच होतो भाग. मुद्दा असा आहे, तुम्हाला दैवाने ठरवलं. पोत्यावर झोप ना, पोत्यावर झोप ना. का गादीची इच्छा करतो? तुला दैव सांगतोय ना सायकलीवर फिरायचं, सायकलीवर फिर ना. का काय वाकडं तिकडं करतो, वाकडं तिकडं करून मोटरसायकल घेतो? कोणी सांगितलं तुला? ते टिकणार नाही, तुझी टिकणार नाही ती गोष्ट. प्रपंच नेहमी दैवाधीन असतो. दैवापेक्षा आधी कोणाला मिळवता येत नाही, ते टिकत नाही. मुद्दा एवढा सांगायचा. म्हणून ती गोष्ट संतांनी उपेक्षा ठेवली. अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन आहे. वारकऱ्यांचा त्याच्यावर विश्वास आहे महाराज, वारकऱ्यांचा विश्वास आहे त्याच्यावरती. आम्हाला जेवढं मिळालं ना, प्रयत्न सगळेच करावं लागतात. प्रयत्नाशिवाय पर्याय नाही कोणाला. भाग्याचे उद्यमाचे नाही मिशे, प्रयत्न करणंच आहे. पण प्रपंच ही गोष्ट त्याच्याकरता वाकडं वागणं, चुकीचं वागणं हे शास्त्राला मान्य नाही, हे संताला मान्य नाही, आणि हे समाजाला मान्य नाही. समाज सगळ्यात मोठा आहे, तुम्हाला सांगतो. समाज सगळ्यात मोठा गुरु आहे, शास्त्रापेक्षाही आणि संतापेक्षाही. कारण ते 1000 डोळे त्यात रोज तुम्हाला परीक्षा द्यावी लागते. त्या 1000 डोळ्यांनी जर तुम्हाला पास केलं ना, संत नक्की पास करते. जेवढे 1000 डोळ्यांनी तुम्हाला कोणतं नापास केलं ना, संत तुम्हाला नापास करतात. संत दयाळू असतात. म्हणजे समाज फार मोठा परीक्षक असतो. असा मुद्दा आहे. आणि मुद्दा असा आहे, प्रपंच ही गोष्ट उपेक्षा आहे. प्रपंच ही गोष्ट उपेक्षा आहे. तुमचा असला तरी चांगला श्रीमंत असेल ना, चांगली गोष्ट आहे. भाज्या माणसा लोकाच्या मुलीचे लग्न कर, कोणाला मदत कर, सप्तात पंक्ती घाल, वारकऱ्याला मदत कर. देवाने श्रीमंती दिली, चांगली गोष्ट आहे. आणि जर नसेल ना काही, लय चांगलं आहे, भजन कर, भजन कर. एखाद्या बाईचा पती गेला ना, गेला देवा गेला, भजन कर, अडचण का? एखाद्याला नाहीच मिळाली, आता माझ्यासारख्याला नाहीच मिळाली, मग आता आम्ही काय रडत बसायचं का? बाबा देवा आम्हाला बायकोच नाही दिली, मग आता काय? मग एक लहान पोर घालते असते, म्हणलं बाबा तुम्ही कोण लग्न नाही केलं? म्हणलं कोण दिलीच नाही तर करतो कशाची का? ते म्हणलं मग आता आणू की एखादी, आता म्हणतात. पण प्रपंचाची गोष्ट आतापर्यंत कोणालाही त्याच्या ताब्यात ठेवता आली नाही. ग्रंथ वाचा, संत वाक्य वाचा, खूप प्रयत्न करणं आहे. आणि जे मिळायचं, जाऊ दे एक वाक्य संपवतो, मला थकवा आला. मुद्दा असा आहे, तुम्ही कर्तृत्वाच्या बाबतीत स्वतंत्र आहात. आता कोणाला कळते? महाराजांना कळतं. कर्तृत्वाच्या बाबतीत जीव सगळा स्वतंत्र आहे, पण भोक्तृत्वाच्या बाबतीमध्ये 100% पराधीन आहे. तुम्ही किती गोळा करून ठेवलं. आज माझी परिस्थिती सांगतो, मी पूर्वजन्मात काहीतरी पाप केले. कोणतं? फक्त एवढं मला खाता नाही येत काही, बाकी सगळं उता आलाय. 50-50 पोरं तरुण हाताखाली आहेत, बेल वाजवली की 5 उभे राहतात, गठोडे पुढे पुढे बदाम. कोणी काय आलं गठोडीच घेऊन येते. पडे मी पाहतोय त्याच्याकडं, माझ्यासमोर लोक लाडू मिळते, असं वाटतं का नावा देऊ पण आलं मला खाता येईल. बाकी सगळं भूत आलाय काय? सगळं मान आहे, मान्य माटण अख्खं डोक्यावर घेतलंय मला. सगळी गोष्ट, गाडी, माणसं, आमकं सगळं आहे. पण एवढ्या अंशात पूर्वजन्मातलं पाप आहे ना, मग गप भाऊ, आगावपणा करू नको. हे गप भाऊ हाय तेवढं गप खाय. का ते दैव आहे, ते त्या दैवाला तुम्ही ओलांडू शकत नाही. भले भले गेले, जाऊ द्या. मुद्दा असा आहे, प्रपंच हा प्रारब्धाधीन आहे, आणि म्हणून त्याला उपेक्षा म्हणलंय संतांनी. आहे ते स्वीकारायचे. देवानी दैवानी दिली श्रीमंती, त्याला काही संत ना करीत नाही. आता तुम्ही सगळ्यांनी लग्न केली का नाही? एक बायको केली का नाही? केली. अजून 3 करा, म्हणजे किती झाल्या? हा 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 म्हातारी माणसं पण 4 म्हणायला लागलीत आता. 4 बायका झाली, 4 बायका झाल्या. आणि एक जर 4 मुलं झाली तर 4 चोक घरचीच दिंडी, घरचीच टाळकरी. काही ताण आहे का? संतांनी काही ती गोष्ट नाक करेल नाही. आता माझ्यासारखा संन्यासी मागण पुढं फुपाटा उडल, आमचा पारमार्थ चाललाय का नाही? तुमचा पण चाललाय. इथं अडचण कुठं? ते नाथ महाराज जागीरदार होते, त्यांचा पारमार्थ झाला. तुकोबरायांची अशी परिस्थिती होती, त्यांचाही पारमार्थ झाला. माऊली संन्यासी होते, त्यांचाही झाला. परमार्थाचा आणि याचा कुठंच काही संबंध कुठं संभवतच नाही. ती गोष्ट एक वेगळी आहे, ही गोष्ट एक वेगळी आहे. आणि म्हणून संतांनी त्याला उपेक्षा असं म्हणलंय. सगळी प्रमाणे उपेक्षेचीच आशा आहे. संसार तो काय तृणवतमय, अग्नित्याशी खाय क्षण मात्रे. तुकाराम महाराज म्हणतात, फलकट दो संसार येथे सार भगवंत, लाथाळीला संसार केला षड उर्मीचा मार.
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर झार व्यवहार सर्व हा संसार वाया येरझार हरेवे. माझा दुसरा मुद्दा संपल्याकडे हो. पहिला मुद्दा आहे जीवनात जसं विष अत्यंत त्याज्य आहे जीवन जगत असताना तसं पाप अत्यंत त्याज्य आहे. जसं जीवनात पान तंबाखू उपेक्षा आहे तसं प्रपंच माणसाने नेहमी दैवाधीन ठेवावं. भरपूर प्रयत्न करावे पण दैवा नाराज नाही व्हायचं. नाराज नाही. यस सर. प्रपंच करणारी माणसं महाराज माणसं लक्षात ठेवा. एक वाक्य पाठ करून ठेवा माझं म्हातारा माणसाचं. यस सर. जे आलं दिलंच ना तू चल यस. नाराज नाही व्हायचं. बायको काळी मिळाली ना नाराज नाही व्हायचं. दरिद्री मिळाली ना नाराज नाही होतं. यस. हे सहजासहजी होत नाही. ह्या सगळ्या गोष्टी कर्मात सगळं जगत कर्माच्या कचाटीत इतकं बांधलेलं आहे महाराज. अरे एक सूत भर सुद्धा त्याला इकडं तिकडं होता येत नाही. देवाला पण नाही होता येत. संताला पण नाही होता येत. तुमची आमची काय गोष्ट घेऊन बसलात. आणि एक सूत जर त्या कर्माच्या कचाटीतून एखादं बाहेर निघलं अख्खं जगत कोण मोडून जाईल महाराज. याचा करता धरता कोण नाही. याची उत्पत्ती आणि याची स्थिती आणि याचा विनाश सगळं कर्मात बांधून ठेवलेला आहे असा पक्काची पक्का. आणि म्हणून आपले ते मोडण्याची आपल्यात शक्ती नाही. आलेलं भोगणे आणि पुढे चालणे. आज तुला काय करायचं कर. उद्या तुला त्याचा फायदा होईल तो असं. आणि म्हणून मुद्दा असा आहे जीवनातलं विष जसं त्याज्य तसा पाप त्याज्य. पान तंबाखू उपेक्ष तसा प्रपंच उपेक्ष. आणि तिसरी गोष्ट जसं जीवनामध्ये अन्न पाणी अत्यंत ग्राह्य. जीवन जगायचं आहे त्याने अन्न पाणी घेतलंच पाहिजे. तसं ज्याला वाटतं ना मला नरक यातना होऊ नये अधोगती होऊ नये यमयातना होऊ नये माझा उद्धार व्हावं सद्गतीला जीवन जावं असं ज्यांना वाटतं त्यांनी त्याच्या जीवनात संतांची संगती केलीच पाहिजे. केलीच पाहिजे. केलीच पाहिजे. अभंगाच्या प्रथम चरण
वसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना देव वसे चित्ती ज्यांच्या चित्तामध्ये भगवंताचं वास्तव्य आहे वस धात्व आहे वसती म्हणजे राहणे परमात्मा तर सर्वांच्याच हृदयामध्ये आहे मग आज तुकाराम महाराजांनी असं का म्हटलं देवा मला संतांची संगती घडून दे ज्यांच्या चित्तामध्ये परमात्म्याचं वास्तव्य आहे आपल्या हृदयातही पण परमात्मा आहे सर्वस्याच्या हा विष्णू तैसा हृदयामध्ये निराम सर्व घटी राम देहो दे एक हजार प्रमाण आहेत सर्वांच्या हृदयामध्ये मग संतांची संगती करायची काय गरज आपल्या हृदयात आहेच कधी त्यातला फरक सांगतो एका वाक्यात त्यातला फरक असा आहे आपल्या हृदयात असला तरी तो आपल्याला ज्ञात नाही आपल्याला सामान्य रूपाने ज्ञात आहे जी आत्मा आपल्याला सामान्य रूपाने ज्ञात आहे आपल्याला कर्तृत्व रूपाने ज्ञात आहे भोक्तृत्व रूपाने ज्ञात आहे अहम रूपाने ज्ञात आहे संतांना परमात्मा आत्मा हा आपल्यापेक्षा त्यांना सद्रूप चिद्रूप आनंदरूप असा परमात्मा ज्ञात आहे आपल्याला अज्ञत्वाने ज्ञात आहे आणि संताला ज्ञातत्वाने ज्ञात आहे सच्चित आनंद या रूपाने ज्ञात आहे म्हणून त्यांची संगती करायची मोठा विषय पण इथं कीर्तनात जड जातो तो विषय दुसरा मुद्दा असा आहे भगवान सगुण साकार सतत कृष्णमूर्ती सावळी खेळ हृदय कमळी जीव परमात्मा दोन्ही बैसोनी ऐक्यासनी जयांचे हृदय भोवनी विराजित ज्या संत महात्म्यांनी सगुण परमात्म्याला भक्तीच्या माध्यमातून हृदयामध्ये साठवलेला आहे अशा संतांच्या संगतीत याला प्रमावृत्तीचे संत असं म्हणतात काही भ्रमवृत्तीचे संत असतात काही गौणीवृत्तीचे संत असतात आणि काही प्रमावृत्तीचे संत असतात म्हणजे जे भ्रमवृत्तीच्या पोटासाठी संत झाले कलित बहुत याला भ्रमवृत्तीचा शब्द आहे हा आणि मोठा साधू संत साधा पुलिहित याला गौणीवृत्ती असं म्हणतात उदाहरण फार कठीण आहे पदवाच्याच्या ठिकाणी असणारे गुण आवाच्याच्या ठिकाणी प्रतितीला येतात त्या कला त्या पदाची त्या ठिकाणी गौणीवृत्ती असते पण हे डोक्यावरून जायचं का आम्ही हे तुमच्या डोक्याला खोराक नको तर तिला वेदांताचा तगडा मोष लागतो ऐकायला मग जमत ते असं आहे फक्त तात्पर्य गौणीवृत्तीचे संतांचे लक्षण आहेत पण अनुभव नाही असे गौणीवृत्तीचे संत असतात आणि संतच नसताना संतांचा भास करून घेतात हे भ्रमवृत्तीचे असतात तुकोबऱ्या संत यांची नको मला प्रमावृत्तीचे सकळ चिंतामणी शरीर जरे जाय समोर अहंकार आशा निंदा हिंसा नाही कपट देह बुद्धी निर्मळ स्फटिक जैसा मोक्ष तेने दर्शने त्या भंगात वर्णन केले संतांचं अशा प्रमोद संतांची संगती मला दे तुकोबऱ्याने हे प्रकरण भगवंताच्या पुढे का मांडलं महाराजाला संत भेटत नव्हते का महाराजांनी भगवंताच्या पुढे का नेलं हे मला संतांची संगती करून दे तुकोबऱ्यांनी आपली भूमिका अंगावरती घेतली जीवाची भूमिका अंगावरती घेतली समाजाला संत कळत नाहीत समाजाला सगळं कळतं तीन गोष्टी कळत नाहीत त्याला पहिला धर्म कळत नाही दुसरं ब्रह्म कळत नाही आणि तिसरे संत कळत नाहीत ब्रह्म का कळत नाही अतिंद्रिय इंद्रियाचा विशेष नाही ब्रह्म आत्मा आणि म्हणून त्याला ब्रह्म कळत नाही धर्म का कळत नाही धर्म अत्यंत सूक्ष्म आहे किंकर्म किम कर्मेती का वयो क्षेत्र मोहिता ज्यांनी कर्मधर्माचे कायदे केले त्यांचीच बुद्धी त्यात गुर पडली समाजाला धर्म कळत नाही समाजाला ब्रह्म आत्मा कळत नाही तसं समाजाला संतही कळत नाही धर्म का कळत नाही अत्यंत सूक्ष्मत्वात अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे सामान्य माणसाला तो कळत नाही ब्रह्म का कळत नाही अतिंद्रियत्वात इंद्रियाचा विषयच होत नाही सामान्य माणसं कसे जाणते आणि संत का कळत नाहीत पात्रताच नाही लायकीच नाही संत कळण्याची लायकीच नाही आपली संत आतापर्यंत जगात कोणालाही कळाले नाही आणि याही पुढे कधी कळणं शक्य नाही परत एकदा ठोकून सांगतो आतापर्यंत इतिहासापासून आतापर्यंत संत कोणालाही कळाले नाहीत आणि याही पुढे कधी कळणं शक्य नाही मग संत फक्त तिघाला कळतात संत फक्त तिघाला कळतात हे का नाही कोणाला कळतात संत तिघाला पहिले संत संताला कळतात दुसरे संत शास्त्राला कळतात आणि तिसरे संत देवाला कळतात चौथ्याला कुठं कळलं मला सांगा तुम्ही आता पहिले वाक्य सांगतो मला तुकोबऱ्याचं महाराज म्हणतात भक्ताचा महिमा भक्तची याचा अर्थ काय दुसऱ्याला नाही भक्ताचा महिमा भक्तची आणि दुर्लभ या गती दुसऱ्याचा विशेष नाही आणि काशी म्हणजे कुठून घ्यायचं अरे मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यावर लाल फुले मारायच्या चक्काच लायकीच नाही तुमचे कोणाचे संतांचं संतत्व कळण्याकरता मग संतांचं संतत्व
इतराला नाही कळत भक्ताचा महिमा भक्तची जाणती. दुसरा मुद्दा असा आहे, शास्त्राला कळतात संत. सन्मार्गवर्ती ना संत शास्त्र संत गीता लक्षणं करते. अनपेक्षित दक्ष वगैरे पुष्कळ लक्षणं केली. किंवा तुकाराम महाराज तुका म्हणे तेचे संत, सोशी जगाचे आघात, निळवाऱ्या सांग तेचे संत तेचे संत वगैरे वगैरे. संतांचं लक्षण शास्त्र करतं. शास्त्राला कळतं पण शास्त्र जड असतं. शास्त्राला आज्ञा ज्ञापकत्व नसतं. आपलं आज्ञा ज्ञापकत्व असतं ते प्रत्यक्ष तुम्हाला येऊन घडवून देईल असं शास्त्र जड असतं. असंही म्हणून संत संताला कळतात, संत शास्त्राला कळतात आणि तिसरे संत देवाला कळतात. मग आता कोणाची विनंती करणार तुम्ही? आता देवा आम्हाला संतांची संगती घडवून दे. संतावरती लेख लिहिता येतात, संतावरती निबंध लिहिता येतात. संत याव ट्याव व्याख्यान देणारे लय उताळाले आणि आज इकडं तर कोणी तोंड घालायला लागले. त्याला काही गद्याची कळना टिंब टिंब. हो महाराज 40-40 वर्षे घासले तर आम्ही आमच्याकडं पाय टेकनात. आणि हे साहित्य कोणी आमके टमके सरण प्रोफेसर प्राध्यापक याच्यावर मत व्यक्त करतात. अरे काय तुमची लायकी याच्यावर मत व्यक्त करायची आणि काय तुम्ही याच्यावर करू शकता महाराज? आणि त्याची लय कोणाला खाज असली ना त्याला माझ्याकडे धरून आणा तुम्ही. त्याला म्हणे हे तुझी झक मारी तर 18 त्यातल्या 10 वेळा सांग तुम्हाला, मग बघू तुला कसं काय काय चिरत तुझी. असं आहे. सोपंच नाही महाराज. तत्वज्ञान इतकं सोपं नाही. लोकांना तुम्हाला वाटतं संप्रदाय इतका सोपा नाही महाराज, भयंकर कठीण आहे. अरे ज्यांनी ब्रह्मसूत्र ग्रंथ पाहिले, ब्रह्मसूत्र पाहिले, भामती पाहिली, ज्यांनी भामती निबंध पाहिलाय, ब्रह्मसूत्र पाहिले, गीता भाष्य पाहिले, तर्कसंग्रह पाहिले, हे सगळ्या ग्रंथाचा अध्ययन करा आणि मग गाथा डोका तिची भोंड जिरती महाराज. अरे माझ्यासारख्याला गाथा कळत नाही, फेकून देतो महाराज. कळत नाही हात टेकावं लागते. आणि एवढे मोठमोठे ग्रंथ उलथे पालथे करतो, पाठ सांगतोय मी ब्रह्मसूत्राचे, नाही कळत महाराज. ज्ञानेश्वरी सांग पाहण्याकरता आमच्यासारख्याला 4 शब्दाचे कोस पाहावे लागते. 4 वेळा 4 वेळा शब्द. कुठं आहे ती बुद्धी महाराज? आणि त्यांचे माप काढतोय आपण आणि त्यांच्याबद्दल आपण मतं व्यक्त करू शकतो. संत संप्रदायाची तुमची संप्रदायाची खोली सामान्य नाही. एवढे श्रीमंत आहात महाराज तुम्ही. तुमच्या एवढे श्रीमंत या भूतलाच्या पाठीवरती कोणता संप्रदाय? इतके श्रीमंताचे लेकर आहात तुम्ही, इतके श्रीमंत. तत्वज्ञानाच्या बाबतीत, त्यागाच्या बाबतीत, भक्तीच्या बाबतीत तुमची कोणीच बोल. म्हणून वारकरीला कडू आहे तुम्हाला सांगतो, कोणाच्याच नाही पाया पडायचे. त्यांना माहिती आहे आम्ही सगळ्याचे राज आहेत म्हणून त्यांना महाराज म्हणतात. वारकरीला काय म्हणतात? महाराज. ते कधी उधळलेलं पाहिलं तुम्ही? जे उधळते ते वारकरी नसतात. आज कुठं चालला साईबाबाला उधळला, चालला मोठ्याच्या भोईला उधळला, कुणीकडे वर शेपूट करीन काय सांग. त्याला काय वारकरी म्हणतात का? त्याला काय तत्वज्ञान कळतं? गाढवा तुझ्या आईला एवढं दूध चाललंय भाड्या, पिऊन खाली चाललंय वाहून, दुसऱ्याच्या कासात तोंड घालतो तू. तुला काय वारकरी कळाला काय? तुला का संप्रदाय कळाला? तुला का संत कळालेत तुला? अरे ज्याला कळाला तो ते हुसक कोणाकडे वळून सुद्धा नाही पाहायचं. असं आम्ही एकदा बालाजीला गेलो होतो. ते लोक आले, महाराज तुम्हाला इकडून दर्शनाला न्यायला. म्हटलं मला नाही तूच जाय म्हणलं त्या बालाजीला. आणि इतक्याला हे काय मला दिसतोय म्हटलं. मी त्याला जे हरी सांगतो म्हणलं, इथं पाय आपलं जे हरी म्हणलं जा जाय तू जायचं जा. तुम्ही कोणाच्या पाय जरी पाळाच प्रसंग आलाच तर काय करावं? पांडुरंग म्हणूनच पाया पडा. जाऊ द्या. त्याच्याकडे तुम्हाला एक वाक्य उच्चारतो संपवतो तो विषय. तुकाराम महाराज म्हणतो, आम्हा विष्णुदास एक भाव न म्हणो या देव अनेकाशी. पुढे शतखंड माझी होईल रसना जरी या वचना पालटेल. तुकोबऱ्या सांगतं तुका म्हणे मज अनेक संकल्पे आणि अवघीच पापे घडतील. असा प्रकार. आम्हा विष्णुदासा एक भाव आणि न म्हणूया देव अनेकाशी अशी एक निष्ठा आहे. चाल जाऊ द्या मुद्दा. काय सांगत होतो? संतांची गोष्ट सहजासहजी कोणाला कळत नाही. व्याख्यानं ठोकता येतात, निबंध लिहिता येतात, त्याच्यावर मत व्यक्त करता येतात. किती मत व्यक्त करतो, काय मत कळतं तुम्हाला? इतकं सोपंच नाही महाराज ती गोष्ट. संतांचं संतत्व अरे ते जातीवर नाही, ते आकृतीवर नाही, ते प्रकृतीवर नाही, ते बुद्धीवर नाही, शब्दावर नाही. तर पुढचं काय घेऊन बसला असतो? शब्दावर नाही. आपण आता शिकले सवरलेली माणसं असतात, त्यांच्या डोक्यात एक गज आलेला असतो. आम्ही असं वळम्यातच चालतं. ए बी एन एम आमच्या पुढे दाखवलं. ते आमची दिंडी कर्जतला, तुम्हाला कर्जतला दिंडी जाते. मग ते माझ्या पुढे ते असे प्राध्यापक बसतात कीर्तनाला. तर त्यात आमचं हे असं पाहिलं का, मग ते असे वळम्यात बसणार ना असे. आता ते बाळ कांबळे डबल PhD आहेत ते आता मोठे. ते ठोकून सांगतात मी आंबेडकरी विचाराचा आहे, मी काय देवधर्म मानित नाही. ते स्पष्ट सांगतात ते. आणि पण आता मग आता काय करावं ते? आता
आता पण आपलं काय, आता आपण त्यांच्या कॉलेजमध्ये कोणाला येऊ देत नाही, पण आपल्याला येऊन देतात, तेवढेच आम्ही गेलो फुगून चार, आपल्याला कोणाला येऊ देत नाही, आम्हाला येऊ देतात. पण आता ते आले का ते कीर्तन तर मला करावं लागायचं, ते मग ते वळंब्यात बसायचे ना असे पायाचे इकडे तिकडं. आता तुम्हाला खोटं नाही सांगत, तुमची माफी मागून म्हणलं यांना एकदा लोळवल्याशिवाय मिळच नाही खायची काय, यांची एकदा भोंड जिरतो म्हणलं. आता काय सांगू तुम्हाला, असे उलथे पालथे केले ना. पहिले ते कॉलेजचे काय म्हणतात प्राचार्यच ना, प्राचार्य ते समोरच बसले होते, ते PhD 12 पुस्तकं लिहिली इंग्लिशमध्ये त्यांनी. ते सामान्य व्यक्ती नाही, फार मोठी व्यक्ती आहे. आणि मग ते विषय चालू होता दुःख. मी दुःख ज्ञानाचा विषय होता का, जसा माईक हा ज्ञानाचा, दुःख ज्ञानाचा विषय होतं का. दुःखाचा देश आणि काल हा एक ज्ञान आणि दुःख वेगळं राहतं. आधी दुःख असतं मग ज्ञान होतं का दुःख ज्ञान समकालीन आहे. देश आणि काल त्याचा वेगळा आहे का एक आहे. अवघड कशाचं काय कळतंय कोणाला कशाचं काय कळतंय. पार गेले गांगरून ते त्यांना सर ज्ञानेश्वरी वाचली मग डोळ्यांनी वाचली का कानानी, म्हणजे डोळ्यांनी वाचली. मग तुम्हाला शब्द दिसतात का अर्थ दिसतो, म्हणजे अर्थ दिसतो. मग आता ज्ञानेश्वरी वाचली, एक ओळ लिहिली वाचली पुसून टाकली, अर्थ पुसला का नाही, अर्थ तर कळाला का नाही. मग अर्थ कशाने कळाला, डोळ्याने कळाला का नाही, मग कशाने कळाला, कोणतं ज्ञान झालं, कशाने कळालं. मग ज्या काल शब्दाचं प्रत्यक्ष आहे, अर्थाचं प्रत्यक्ष आहे का कोणतं आहे, पुढं काय कळतंय सरांना. आले ना हात जोडले त्यांनी, महाराज म्हणले हे तुमचं काय शब्द काय म्हणते ते लॉजिक, हे तुमचं लॉजिक आमच्या डोक्याच्या पलीकडचं राव म्हणले, हे आमच्या फार पलीकडचं. ते एक म्हटलं, मी म्हणतो काय ते माझं सर्व सुखात चाललं होतं. मग ते म्हणले परोपकारी सर्व सुखे कीर्तन झाले माझ्याकडे. मी चूक आहे ती तापड प्रकृती माझी. त्यांनी मला ते पाश्चात्याचे 2-3 उदाहरणं सांगितले त्या ग्रंथकाराचे, का बघ त्यांचं म्हणणं आहे का परोपकारी सर्वश्रेष्ठ सुख आहे. म्हणजे चूक आहे म्हणलं ती, या काय विचार करा का नाही, आता एवढा मोठा माणूस हेच चूक आहे म्हणलं ती गोष्ट. असं कसं काय म्हणता म्हणजे, अहो ते आमकं तुमका ते मोठेच आहेत ते. मी म्हणलं सर मला एक सांगा, तुम्ही परोपकार करणं ही कृती आहे बरोबर आहे का नाही, एक दुसऱ्यावर करतोय ना. आणि आमचं सूत्र आहे यात कृतकमतदा नित्यम, जे कृतीजन्य असतं उपजे ते नाश आहे, सिद्धांत आहे आमचा. उपकार केला ही कृती आहे, एकाने दुसऱ्यावर केलं ते कसं काय टिकेल, ती आज किंवा दुसऱ्या क्षणाला नाशणारची गोष्ट आहे ती. पटलं ना त्यांना, ते खूप झाले सर. आता बरेच एकदा ज्ञान सांगत होते, एकदा प्रत्येक वर्षी कीर्तन मला करत होतं, 5-7 वर्ष झाले ते. मग त्या ज्ञान सांगत होतं, सगळे जगाचं प्रकाशन ज्ञान करतं, ज्ञानाचं कोण प्रकाशन करतं. मग ज्ञान हे परप्रकाश आहे का स्वयंप्रकाश आहे, ज्ञानाची गोष्ट कशी आहे काय नाही. आणि मग त्यांना खटका कळला, आणि मग बायकोर आली ती आणि सरळ माफी मागितली सरांनी. तुम्ही कर्जच्या लोकांना विचारा, ते सरळ म्हणले मला वाटत होतं हे वारकरी असे माणसं साधे भोळेत म्हणे, पण मला एक मला म्हणले तुमचं शिक्षण किती झालं. मी म्हणलं 4थी. ते म्हणले 4थी शिकलेला माणूस एवढा भरधाव वेदांत बोलतो म्हणे, आणि आम्ही व्याख्यान करतो आम्हाला कागद लिहून आणावं लागतात. तुम्ही इतके हसता दृष्टांत टाकताय सहज, इतकी सहजरित्या तुम्ही कसं काय बोलता बघ, हे याचं मला मोठं आश्चर्य वाटतंय म्हणे. आणि त्यांनी कबूल केलं. म्हणजे मी धार्मिक नव्हतो, पण आजपासून जंगलेशास्त्री माझा देव म्हणून त्यांनी सरळ असं कबूल केलं. मला हे माझं सांगायचं नाही, मला सांगायचं काय त्या विषयातली खोली अशी आहे. मग तुमच्या शिकलेले लोक इन करून बसणारे, निश्चित तरी फिरून बसून करून बसणारे, ते चांगल्या दृष्टीने महाराजाकडे पहा. हा इतका उथळ संप्रदाय नाही, इतकं भोळं. आमचं कपडे भोळे आहेत. एक म्हणलं महाराज आमचं तुमचं आम्हाला सगळं आवडतं, पण तुमची धोतर नाही आवडत. आता त्या धोतर म्हणजे काय पॅन्टे घाला का तुझ्या का, धोतराची काय गोष्ट घेऊन नसतं. आमची प्रणाली आहे ती, असं आहे ते आमची प्रणाली. आमच्यात शिक्षक काही विद्वान लोक काही कमी नाहीत कीर्तनकार, पण ते पोषक तसं आहे. असं आहे तो आमचा एक तो जळकेकर माऊली, तो ज्ञानेश्वर माऊली पस्ताराचे महाराज, त्याच्याकडे काही विषय देतो मी, कोणीकडे फाडीत नेतो तो. त्या कालच्या याला ते असं एक ते टाकली ती एक क्लिप, तिथे काय ती माणसाची भोंडच गिरते त्याच्यात. असंच होतो भाग. चला वातावरण तसं झालं, माझं आता चिंतनच राहिलं. आता काय नाही, वेळच झाली संपली. हल्ली संत कोणाला कळत नाही. संत ही इंद्रियाच्या कक्षेत न येणारी गोष्ट आहे. कानाला शब्द कळतो, डोळ्याला रूप कळतं, नाकाला गंध कळतो, जिभेला रस कळतो. संत रस नाहीत, जिभेला कळले असते. संत शब्द नाहीत, श्रोतेंद्रियाला कळले असते. संत रूप नाहीत, डोळ्याला कळले असते. सगळे इंद्रिय नापस होतात महाराज तिथं, कोणत्याही इंद्रियाचा तो विषय नाही. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, संतांचा महिमा तो बहु दुर्गम.
शाब्दिकाचे काम नाही येथे बहुदुधड जरी झाली म्हैस गाय आणि तरी काय होईल कामधेनू. अरे शिळीने किती दूध दिलं म्हणजे काय गाय इतकं देते का ती, आणि गायीने किती दूध दिलं ती म्हशी इतकं देते का ती, आणि म्हशीनं किती दूध दिलं ती जर्शी इतकं देते का ती येड जनावर पुढून पेते खाली सोडी देते ते काय जर्शी इतकं, आणि जर्शीनं किती दूध दिलं म्हणजे काय काम देणं होती का ती. तसे मानवाच्या बुद्धीचे फवारे किती उडवले तर ते संतांचं संतत्व सिद्ध करत नाहीत. म्हणून तुकोबराया सांगतात बहुदुधड जरी झाली म्हैस गाय तरी काय होईल काय काम धेनू. आणि म्हणून संतांचा महिमा बहुदुर्गम शब्दाचा अर्थ अत्यंत दुर्गम, तो कोणत्याही इंद्रियाचा विषय होत नाही आणि जीव त्याला सिद्ध करू शकत नाही. संतांचं संतत्व कळणार नाही, कळू शकत नाही. मग कळणारच नाही का, एक दिवस कळेल. कोणत्या दिवशी तुकोबराया सांगतात ज्या दिवशी तुम्ही संत व्हाल त्या दिवशी. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कळो. संत होऊनच संत कळतात, भगवंताला संत कळतात. मोठा विषय आहे तो, पण आता राहिला असो तो भाग. आणि म्हणून जीवनामध्ये संतांची संगती अत्यंत गरजेची गोष्ट आहे. विठोबार त्याचे घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. अभंगाचा तात्पर्य असा आहे, जीवन हे माणसाचं संगती प्रिय आहे. जीवनामध्ये कुसंगती, विसंगती आणि सत्संगती. कुसंगती टाळावी लागते, विसंगती भोगावी लागते, सत्संगती करावी लागते. कुसंगती ही पापाने होते, विसंगती प्रारब्धाने असते, सत्संगती भगवत कृपेने आणि प्रयत्नाने असते. कुसंगतीचं फल आहे नरक, विसंगतीचं फल आहे फजिती, आणि सत्संगतीचं फल आहे भगवत प्राप्ती. आता हे मोठा विषय फार रंगून सांगण्यासारखा आहे, पण वेळ संपली आपली. असो भाग. एकूण तात्पर्य अभंगातलं तात्पर्य असं आहे, जीवनात संतांची संगती घडावी. म्हणून भगवंताला तुकोबाईंनी या ठिकाणी विनंती केली, देवा मला संतांची संगती घडवून दे. आज या ठिकाणी संतांच्या दरबारामध्ये, एका नामनिष्ठ भक्ताच्या दरबारामध्ये परमपूज्य परमादरणीय प्रातस्मरणीय नामनिष्ठ आमच्या वारकऱ्यामध्ये विद्वानापेक्षा कीर्तनकारापेक्षाही आमच्या संप्रदायामध्ये नामनिष्ठ माणसाला फार मोठं महत्त्व दिलेलं आहे. आणि म्हणून माशी माणसं विद्वान पाहायला मिळतात, कीर्तनकार पाहायला मिळतात, पण नामनिष्ठ माणसं फार क्वचित पाहायला मिळतात. नामनिष्ठ माणसं महाराज गाडून घ्यावं लागतं. आणि म्हणून परमार्थ करणं उधळ्यासारखं उड्या मारणं नाही. बसून ज्ञानेश्वरीचे पारायण करा, नामस्मरणाचे अनुष्ठान करा, पायीवारी करा. तुका म्हणे करून दावी, केल्याशिवाय पर्याय नाही. तुम्हाला कोणी खाणार नाही. तुम्हाला 2-2 पाकिटं मिळतील, लोक टाळ्या देतील, पण काही पदरात पडायचं नाही महाराज. काय नाही व्हायचं, उल्लूसारखं काय उपयोग नाही. आपलं जीवन परमार्थ सगळा व्यर्थ होऊन जाईल. कराच तुम्ही, कष्ट करा, भगवंताला विनंती करा. भगवान फार कृपाळू, फार दयाळू आहे. हे पुस्तकातल्या गोष्टी नाहीत, हे माझे अनुभव आहेत. भगवान तुमचं जीवन बदलून टाकेल. आणि हे तुम्हाला उदाहरण सांगण्याकरता, हे मंदिर कोणाचं आहे? हे कोणाचं आहे मंदिर? हे बाबाच माणसाचं म्हणा ना. तुमचे होतेत का मंदिर? कशाचं मंदिर हे? हे नामस्मरणाचं मंदिर आहे. ज्या माणसाने गाडून घेतलं ना जमिनीमध्ये, बी जमिनीत पडलं तरच उगतं, वर पडलं तर कावळे खातात.
वर पडल्याचा परमार्थ करू नका. ढांगाढोंगाने काय नाही होत महाराज, ढांगढोंग करून काय नाही होत. हे मंदिरात हे एवढं मोठी साक्षी आहे तुमच्या पुढे, एवढी मोठी साक्षी. सामान्य माणूस असेल तो, काय मोठं काय श्रीमंत होता का, काय डिग्री होल्डर का, माझ्यासारखा शास्त्री पंडित होता, सामान्य माणूस ना. मग आतापर्यंत संप्रदायात इतिहास चोखा महाराज सामान्य, सावता महाराज, चोखा महाराज, गुरुबा काका, जनाबाई, हे फार सामान्य माणसं. कोणती डिग्री नाही, श्रीमंती नाही, नावाने धाडाचे नाही, काय प्रतिष्ठा नाही, काहीच नाही धाडाचं, फक्त एकच धाडाचं भगवत प्रेमन, भगवत भक्ती एवढी पर्वतासारखी प्रचंड. ते सगळं इतिहास झाले तर आपल्याला देव होऊन बसले. तशी तुमच्या आजच्या या सावळा गावाचं ना, सावळा गावाचं मोठं भाग्य आहे. पण आता तर जिथं असतं तिथं पिकतं, तिथं विकत नसते गोष्ट. पण तुमचं मोठं भाग्य आहे. त्याला अर्थापत्ती प्रमाण म्हणतात. मला थकवा आलाय, अर्थापत्ती प्रमाण म्हणतात. ज्या अर्थी पुरा आलाय ना त्या अर्थी उगमर पाऊस झालाय, बरोबर आहे का नाही? नाहीतर या पुराची अनुपत्ती होते. याच्या संगतीकरता उगमारच्या पावसाची कल्पना तुम्हाला काय बाबा कळाली नाही कळाली. पण आता ज्या अर्थी एवढा पूर येतो त्या अर्थी त्यांच्या ठिकाणी पात्रता होते. हे भगवंतानी मान्य केलं. हे सगळं भगवंताचं रूप तुमच्या पुढे येऊन उभं राहिलं. तुम्ही काही सगळे खा करता माणसं आलीत का? नाही. मग त्याच्याजवळ, त्या व्यक्तीजवळ कुठेतरी भावना गुंतल्यात, पांडुरंगाजवळ, नामाजवळ, आणि म्हणून ही माणसं त्या पुण्याने खेचलेत. असे हाच नामाचा प्रभाव आहे. आणि मुद्दा सांगायचा आहे, अंतर्मुख केलेला परमार्थ असा मंदिराच्या रूपाने फलीभूत होतो, अशा कार्यक्रमाच्या रूपाने फलीभूत होतो, बरोबर आहे का नाही? कोणाचा दावाच होतो, कोणाचं वर्षश्राद्ध पण होत नाही, कोणाची एखादी पुण्यतिथी होती, एखाद्या महात्म्याचं, एखाद्या माणसाचं हे घडतं. त्याचं फक्त कारण भगवान नामस्मरण केल्यामुळे त्यांना संतत्व प्राप्त झालं. आणि त्यामुळे पण मला या ठिकाणी यावं लागलं. तुम्ही सगळे जमला, असो तो भाग. तुम्ही भाग्यवान आहात. तुमच्या गावात साधू आहे. गावात एक असावं, एकतर साधू असावं, एकतर मोठी नदी असावी, नाहीतर एक मोठा वैद्य असावं. आणि तिन्ही जर एका गावात असतील, त्या गावासारखं भाग्यवान कोणतं नाही. चला, तुमच्या गावात नदी नसली तर नसू द्या, आणि वैद्य नसलं तर नसू द्या, पण मोठा साधू आहे. तुम्ही मोठे भाग्यवान आहात. एवढा कार्यक्रम केला, तुम्हाला शतशः धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे आता ही सगळी महाराज मंडळी, कीर्तनकार मंडळी आहे, मोठी विद्वान लोक आहेत, यांच्याकडे थोडंसं लक्ष द्या. यांनी खूप अभ्यास केला असतो. या आळंदीचे संस्थेतले विद्यार्थी त्यांनी खूप कष्ट केलेले असतात. लोक त्यांना माग असायला तर आमसारखी म्हातारी माणसं आहेत, पोरं तुम्हाला सांगतो काय गुत आला आम्हाला, अरे आम्ही जागा दिली, तुम्ही कीर्तनं करता. पोरणला पुढे मला फार हौस असते. पोरणला मी पैसे खर्च करू, पोरणला व्यासपीठ देतो महाराज. पण ती अशी गोष्ट आहे. हे विद्यार्थी अभ्यास करतात, आपण त्यांना पुढे घेतलं पाहिजे, त्यांच्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे. असं तो भाग. आता मला थकवा आला, पण एक वाक्य चालच लांबत माझं. ती संस्था कोणाची मला माहीत नाही, पण मला जे वाक्य करताय तुम्ही ते खूप चांगलं काम करताय, खूप चांगलं काम करताय. आपल्या संस्काराची ही खऱ्या जिवंत इमारती आहेत ह्या. तुम्ही विद्यार्थी घडवत आहेत, तुम्हाला पण शतशः धन्यवाद. आमचे हरिभक्तपरायण गणेश महाराज, ते परमार्थातले मोठे रामायणाचार्य आहेत. त्यांनी खूप चांगल्यापैकी परमार्थ केला आहे, त्यांना पण धन्यवाद देतो. आमचं तर मला माहीतच नाही दुसरं तर काय सांगू त्यांचे नाव. आमचे महेश महाराज, आमच्या गणेश महाराजचे मित्रच आहेत. ते त्या कोणाचेही मित्र असतात ते पण या ठिकाणी आले तर आज योगायोगाने चांगली गोष्ट आहे. तुम्ही बसलेले सगळे श्रोते, बोलता बोलता तर एखादा तापट प्रकृती असल्यामुळे बोलता बोलता एखादा शब्द गेला असेल, श्रोते सज्जनांनी मला त्याची माफ करावी. मी माझ्याकरता नाही, संप्रदायाकरता किंवा सिद्धांताकरता बोललो असेल असं समजा. आणि झाली सेवा पुन्हा बाबांच्या चरणी समर्पित करतो. मी या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर